सतत पडत असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होतोय। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात टोमॅटो पिकावर करपा मावासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन टोमॅटोच्या बागा खराब झाल्या। नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी। गेली काही दिवस पडलेल्या सततच्या रिमझिम स्वरूपाच्या पावसाने शेतीमालाला मोठा फटका बसला असून मी सध्या पाबळ परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली होती, मात्र बाग खरं तर बहरात असतानाच रिमझिम स्वरूपाचा पाऊस 8 ते 15 दिवस पडला, त्यामुळे टोमॅटो पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि त्याचा परिणामी मोठा फटका टोमॅटो बागेला बसला आणि टोमॅटो बाग ही खरं तर वायू बदलामुळे खराब झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण जर पाहिले तर शेतात अक्षरशः खाली टोमॅटोचा लाल चिखल पाहायला मिळतो, झाडेही खराब झालेली आहेत। मोठ्या प्रमाणात टोमॅटो ही खरं तर खाली गळून पडलेली पाहायला मिळतात, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, काय सांगाल मावशी, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या पावसाने बरंच काही नुकसान झालेलं आहे आमचं। असं करपा हा रोग आलेला आहे। 10-12 तोडे झाले असते तर 3च तोडे झालेले आहेत आमचे, आणि खर्चही भरपूर झालाय। त्याप्रमाणे अपेक्षित इतकं उत्पादन आम्हाला भेटलेलं नाही। पण बाग बहरात होते आणि त्यातच पाऊस चालू झाला, त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाग खराब झाली का सर्व? हो, करपा हा रोग आलेला आहे, फवारणी करून पण आटोक्यात आलेला नाही। नक्कीच शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात टोमॅटोचं पीक घेतलं होतं, त्यामुळे वातावरणातील बदलाचा या पिकाला फटका बसला असून शेतकऱ्यांनी फवारणी करून सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची टोमॅटो बाग खराब झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। हेमंत सापोडे, झी मीडिया, शिरूर, पुणे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा फळ भाजीपाल्यांचे लिलाव बंद आहेत। हमाल आणि माथाडी कामगारांनी विविध मागण्यांसाठी बंद पुकारलाय, त्यामुळे कांदा फळ भाजीपाल्याचे व्यवहार ठप्प झाले। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपा यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील जे माथाडी कामगार आहेत, हमाल आहेत, तोलार आहेत, मापाडी हे आज सकाळपासून संपावर गेलेले पाहायला मिळतात। काम बंद आंदोलन सुरू आहे, विविध मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव असेल, त्यासोबत अन्य भुसार माल असेल, हा सर्व व्यापार हा बंद ठेवण्यात आलेला आहे। नेमकं कधीपासून हे आंदोलन सुरू आहे आणि उद्यापासून काय नेमकी परिस्थिती असणार आहे, काय सांगाल? हे बघा साहेब, जी टीव्हीला मला आभार आहे पहिल्यांदा। काय हे आम्ही उपोषण बसलो 28 तारखेला आणि आता तारीख किती आहे? 10 तारीखपासून असेल। एवढ्यापर्यंत आपल्याला कोण बी येऊन आपल्याला सहकार्य दिलं, विचारलं नाही का सहकार्य दिलं नाही। हे आहे ना, कुणाचा बी आम्ही इतिहास मध्ये पहिल्यांदा ऐकलो की बाबा हे इतिहास मध्ये पगार वाढलेला ऐकलो आणि कमी केलेला ऐकला नाही आम्ही। हे पहिल्यांदा असं घटना घडली आमच्या कामगार सोबत। हे आम्हाला हे मान्य नाही। आपलं आहे ना ते आहे रद्दवाढ, आम्हाला टप्प्यात रद्दवाढ व्हायला पाहिजे आणि पहिल्याचं आम्हाला द्यायला पाहिजे। आम्ही काम करायला तयार आहे, नाहीतर बेमुदत मध्ये आम्ही सफर राहणार आहे, हे ठाम आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व जे कामगार आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळी जरी काही प्रमाणात व्यवहार सुरू असले, मात्र उद्यापासून पूर्ण बंद राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।